नमस्कार मित्रांनो. तर आज मी गेलो होतो त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. बाहेरूनच दर्शन घेतलं व इथं गंगा गोदावरी कुंड आहे तिथे येऊन हातपाय धुतलं आणि नंतरनं पायरी मार्गानं ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली. सुरुवातीला तर काय लईच मजा वाटत होती, पण काय हाल झालं पुढं ते तुम्ही बघाच. पडतो रे थोडं लय खराब झाली हाल. इकडे जायचं वरती अजून आता. चला हां काय करणार, हालत खराब झालेली आहे. आता शिकत आलोय अजून लय वरती. तो समोर तिथं दिसतोय गाव एवढ्या खाली राहिले. पोंगळ्याचं तेन पुडण पाण्याची बाटली घेऊन गेलतो. त्याचा तर काय माकडांनीच एन्जॉय केला. काय हातात ठेवलंच नाही, सगळंच घेत होते. पाणी पण तेच पिली. 45 मिनिटात ब्रह्मगिरी पर्वत चढलोय त्र्यंबकेश्वर मधला. इकडून पलीकडनं आलोय वरती चढून. आता इकडं खाली चाललोय. तिथं एक मंदिर आहे, कोणतं आहे ते बघायचं आहे. आता आपण पाहिलं नाही अजून. तिथून परत खाली तिकडं जायचं आहे. तिथं एक मंदिर आहे. नेमकं ब्रह्मगिरी पर्वतावर शंकराच्या जटा कुठं आहे ते अजून माहीत नाही. आता थोड्याच वेळात तिथं पोचतोय. वरती एक तिथं आजीबाई बसलेली होती त्या साईडला. तिच्याकडून फुलं घेतले, ती घ्यायची तर इच्छा नव्हती, पण त्या आजीबाईकडे बघितलं त्यामुळं म्हणलं घेऊन टाकूया, तेवढीच मदत होईल त्यांना. नाहीतर वजं घेऊन यायची वरती काय सुद्धा इच्छा नाही आमची. आता ही फुलं घेतल्या देवाला वाहायची, बस मन भरून दर्शन घ्यायचं. देवासाठी फुलं घेतलेली ती पण माकडांनाच चारली. काय करायचं, माकडांना तिथं वरती काय खायला प्यायला मिळत नव्हतं, मग फुलं पण खात होती. जटा मंदिरापाशी येऊन पोचलोय आता. खाली त्या तिथं मूळगंगा मंदिर आहे आणि ब्रह्मगिरी मंदिर आहे. या ठिकाणी आता जटा मंदिर आहे. शेवटी पोचलो. वाटलं नव्हतं कधी यायला भेटेल इकडं. शंकरांनी बोलवणं धाडलं वाटतंय माझ्यासाठी, पण येऊन पोचलो शेवटी इथं. या ठिकाणी एक शंकर महादेवांनी गुडघा टेकवला होता आणि इकडे या ठिकाणी एक गुडघा टेकवलेला होता. हे त्याचं वन दिसते ते आपल्याला इथं. आणि इकडं पुढं बघितलं तर हे आहेत इथं जटांचं वन आहे इथं शंकर महादेवांच्या. बघा कसलं जबरदस्त वाटतं बघायला आहे ना. खरंच मला तर इतकं भारी वाटत होतं ना, काय सांगायचं. एक नंबर. येऊच वाटत नव्हतं माघारी तिथनं. असं वाटायचं असं बघत बसलं पाहिजे इकडं याच्याकडंच. बघा की तुम्ही कसलं भारी दिसतं हे. कसं काय बरं एवढं वन पडलं असतील जबरदस्त, आणि अजून पण कसं जपून राहिलं आहे ते. खरंच या गोष्टी बघायला नशीबच लागते बरं का. नशिबाशिवाय काय नाही. ह्याच्या आधी पण लई प्रयत्न केला होता इकडे यायचा, पण काय जमलंच नव्हतं इकडे यायला. पण शेवटी आज महादेवांचं दर्शन झालंच. म्हणजे माणसाची मनापासून इच्छा असली ना तर ते नक्कीच पूर्ण होते, ही मला समजलं आहे आता चांगलंच. त्यामुळं कधी पण मनापासून भक्ती करायची देवाची. हा एक जोडीदार आला होता आपल्या संग फिरायला. एवढं माझ्यासोबत मिळालं म्हणल्यावर काय गडी लईच खुश होता ते पण. बघा कसा हसतोय. लईच मजा आली. परत आम्ही तिथं उभं राहून फोटो बिटो काढलं आणि सरबत पेलो एक ग्लास. खाली उतरायला मजा यायला लागली. वरती चढताना वाट लागली होती पाक, खाली उतरायला मजा यायला लागली आता. अरे बापरे माकडं आली पुढं. मोबाईल सांभाळायला पाहिजे आता. मोबाईल आहे का. आता मोबाईल ठेवतो, नाही तर तेच परत व्हिडिओ काढत बसतील. मला त्यांच्याकडे बघत बसायला लागेल. होय तेच व्हिडिओ काढतील, आपल्याला बघत बसायला लागेल परत. खाली उतरताना तिथं गंगाद्वार म्हणून एक बोर्ड दिसला. मग म्हटलं चला जाऊन बघूया काय आहे तिकडं, म्हणून तिकडं निघालो परत. तिथं आल्यानंतर तिथं गंगा गोदावरीचं दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूलाच गणपती बाप्पाची एक मूर्ती होती, तिथं पण दर्शन घेतलं. त्या मूर्तीच्या खालीच बरोबर
गंगा गोदावरी उगम पावलेले आहे ते तिथं पाण्याचं कुंड पण आहे. गंगा महाद्वारापाशी आलतो. आता इथून पुढं आपल्याला 108 शिवलिंग बघायला जायचं आहे या साईडला. 108 शिवलिंग आईल्या गौतम ऋषीने ते 2000 वर्ष तपस्या केलेली आहे गंगा मैल प्रकट करण्याकरता. या ठिकाणी दान धर्म करा. आहे गौतम ऋषीचं पवित्र स्थान आहे. जरा घ्या तीर्थ. इथं समोरच आपल्याला गोरक्षनाथ गुफा बघायला भेटणार आहे. ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता कधी त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटायला लागल्यात. हो तिला चरण बाजूचा आहे, तपश्चर्या जागा आहे, दर्शन करायचं इकडे यायचं. जाऊ शकता मध्ये तुम्ही. चालते ना? हा चालतं. ओम नमो आदेश गोरक्षनाथाय नमः. बोलो आदेश आदेश आदेश. गोरक्षनाथ गुफा त्यातमध्ये आलो आपण. आदेश ओम नमो गोरक्षनाथाय नमः. ओम नमो आदेश आदेश आदेश. आणि अशा प्रकारे आमचं ब्रह्मगिरी दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत परतीच्या दिशेने. चला, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.